गुढीपाडव्याच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर गुढीपाडवा म्हटलं की आपल्या मराठी लोकांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस। या दिवशी सर्वजण गोडधोड करून या दिवसाची सुरुवात करत असतात। कोणी पुरणपोळी करतं, कोणी गुलाबजामुन करतं, पण मी म्हटलं चला आज झटपट होणारा पदार्थ तयार करावा, एवढा तामझाम न करता। तर रताळे मी उकडून घेतले, किसून घेतले, गव्हाचं पीठ टाकलं, साखरेचं पाणी टाकलं आणि थोडंसं वेलची पावडर टाकून मस्त असा घट्ट गोळा मळून घेतला। तुम्ही साखरेच्या पाण्याऐवजी ना गुळाचं पाणी सुद्धा वापरू शकता। आता एक छोटी पुरी लाटून घ्यायची आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी ना सबस्क्राईब नसेल केलं, पहिल्यांदा बघत असाल ना तुम्ही माझं शॉर्ट्स किंवा व्हिडिओ, तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरसुद्धा करा हा आठवणीने। छोटी पुरी लाटून घेतली, अगदी 10 मिनिटामध्ये हा पदार्थ झाला आहे आणि तुम्ही बघत असाल किती कमी साहित्य वापरलेलं आहे। तवा छान गरम झालेला आहे, तेल तूप बटर लावा तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस भाजून घेतली ही पुरी आणि त्यानंतर मी याच्यावरती टाकत आहे थोडं बदाम पावडर आणि तीळ, भरपूर कॅल्शियम मिळायला पाहिजे की नको। आणि त्यानंतर थोडंसं फोल्ड करून घेतलं। दिसायला अगदी करंजीसारखा दिसणारा हा पदार्थ खायला सुद्धा खूपच टेस्टी वाटतो आणि ना झटपट तयार होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे। तर हे बघा मस्त आपला गुढीपाडवा स्पेशल झटपट पदार्थ तयार झालेला आहे। कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तुमच्याकडे गुढीपाडव्याला कोणते कोणते पदार्थ केले आणि करतात मला कमेंट करून नक्की सांगा। चलो बाय बाय।